जिल्ह्यातल्या किंवा वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांना ज्या ठिकाणी ओला दुष्काळ झाला होता किंवा कोरडा दुष्काळ होता या संदर्भामध्ये शासनाने जे पॅकेज जाहीर केलेलं होतं ते पैसे अद्याप मिळाले नाही अशा पद्धतीचा हा प्रश्न आहे। याच्या उत्तरामध्ये आपण शेतकरी आत्महत्येच्या बाबतीमध्ये काय परिस्थिती आहे ती आपण उत्तरामध्ये सांगताय, पण मुळात आणि दुसरा असा प्रश्न आहे की असं एकही अधिवेशन नसेल की ज्या अधिवेशनामध्ये शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये त्यांच्या पॅकेजच्या बाबतीमध्ये चर्चा होत नाही सातत्याने, आणि प्रत्येक वेळेस उत्तर काय राहते की त्या ठिकाणी त्यांचे बँक खाते लिंक झाले नाही, अपुरी केवायसी आहे, आधार खाते लिंक नसते, प्रणालीमध्ये तांत्रिक कारणांमुळे। किती वर्षापर्यंत आपल्या राज्यातला शेतकरी अशा पद्धतीची ही प्रोसेस पूर्ण होऊन त्यांना त्या ठिकाणी मदत मिळणार आहे? आणि म्हणून हा जो काही प्रश्न राजेश राठोड यांनी उपस्थित केलेला आहे त्याच्यामध्ये सोलापूर जिल्हा, चंद्रपूर जिल्हा आणि नांदेड जिल्हा या सर्व जिल्ह्यांमध्ये जे आर्थिक पॅकेज शासनाने जाहीर केलं होतं ते पैसे कोणत्या तारखेपर्यंत त्यांना मिळणार आहे हा आमचा स्पेसिफिक प्रश्न आहे। नाही, विषय असा आहे की काही अडचणी साहेब यामध्ये आहेत का तर आहेत। केवायसी व्हायला वेळ जातो म्हणून आपण फार्मर आयडी आपण त्याकरता हे केलं आणि त्यामुळं अनेक शेतकऱ्यांना ताबडतोब मदत त्या ठिकाणी मिळाली। आता तब्बल आपण मदत केली 20,128 कोटीची आहे, यापैकी साधारण 15,500-16,000 कोटीपर्यंत आपण मदत डायरेक्ट शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केली। नाही देणं म्हणजे आता साधारण आपण आजपर्यंतचा अंदाज काढला तर जेवढी मदत आपण मंजूर करतो त्याच्यात साधारण 75-80% शेतकऱ्यांना प्रत्यक्षामध्ये मदत म्हणजे प्रत्यक्ष शेतकरी हा बाधित असतो। आता त्या सगळ्या गोष्टीची छाननी करण्याची प्रक्रिया सुरू आहे। ज्यांचे केवायसी असतील किंवा इतर काही कारणामुळं काही कारणं त्यामध्ये की घरातले काही वाद आहेत, अन्य काही विषय आहेत, यामुळं जे काही प्रलंबित लोकांना मदत अद्यापही पोचली नाही या संदर्भामध्ये जिल्हाधिकाऱ्यांना आम्ही सूचना दिल्यात आणि मंडल स्तरावर या संदर्भातले कॅम्प शिबिर लावायला सांगितलेत आणि जेवढं जास्तीत जास्त याचा निपटारा होईल या संदर्भातला प्रयत्न आमचा सुरू आहे। शशिकांत शिंदे या ठिकाणी मंत्री महोदय उत्तर देत आहेत। गेल्या 2 वर्ष झालेत अतिवृष्टी आणि प्रचंड नुकसान शेतकऱ्यांचं झालेलं आहे। 2-3 स्पेसिफिक प्रश्न मंत्र्यांना विचारायचे। गेल्या 1.5-2 वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारची किती नुकसान झालं त्याच्या बाबतीमधले किती रक्कम या शेतकऱ्यांना देणं बाकी देयक लागताय, त्यामध्ये आपण किती लोकांना दिले, किती प्रलंबित राहिलं आणि केंद्र सरकारचं जे आपल्याला मदत येणार होती ती पूर्णपणाने केंद्र सरकारची आली आहे का, नसेल तर किती थकबाकी आहे? तिसरा प्रश्न असा आहे, खरडून गेलेल्या जमिनी आणि त्याचबरोबर खरडून गेलेले रस्ते, पूल या संदर्भातला सुद्धा आपण अतिवृष्टीच्या संदर्भातून अहवाल तयार केला होता, त्या संदर्भामध्ये सुद्धा किती रक्कम लागत होती आणि किती आता ती रक्कमची तरतूद आपल्याकडे झालेली आहे? आजपर्यंत आपण राज्यामधल्या तब्बल 1,02,00,000 शेतकऱ्यांना म्हणजे 2,34,860 शेतकऱ्यांना साधारण अंदाजे हेक्टर क्षेत्र 79,83,581 हेक्टर क्षेत्र आणि एकूण मदत 15,817 कोटी एवढी मदत आता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झालेली आहे। मी मगाशीच माझ्या उत्तरामध्ये बाकी मदत आम्ही मंजूर केली 20,128 कोटी। आता प्रत्यक्षामध्ये एवढे शेतकरी किंवा एवढं साधारण 70-80% ज्या वेळेला सगळ्या छाननी स्क्रुटिनी होते त्यावेळेला अंदाजे जी मंजूर मदत आपण करतो त्याच्या 70-80% शेतकऱ्यांना म्हणजे तेवढा शेतकरी अंदाजे बाधित असतो। त्या पद्धतीनं आता त्याच्यावर काम सुरू आहे आणि उर्वरित रक्कम आम्ही मंजूरच केलेली आहे ना, त्यामुळे या मदतीपासून या राज्यातला कुठलाही शेतकरी वंचित राहणार नाही याची खबरदारी शासन घेते। यामध्ये जे केंद्रीय पथकाच्या संदर्भामध्ये आपण प्रश्न विचारला, साधारण 17 नोव्हेंबर 25 रोजी केंद्र अहवाल केंद्र शासनास आपण पाठवला। 4 व 5 नोव्हेंबर 25 रोजी पहिले पथक अहिल्यानगर असेल, बीड असेल, सोलापूर, धाराशिव या ठिकाणी पहिलं पथक येऊन गेलं।
त्याच्यानंतर 11 व 12 फेब्रुवारीला 26ला दुसरं पथक येऊन गेलं आणि अहिल्यानगर, बीड, सोलापूर, धाराशिव अशा पद्धतीच्या काही जिल्ह्यांना त्यांनी भेटी दिल्या आणि मदतीचा प्रस्ताव साधारण 29,781 कोटी एवढा आपण प्रस्ताव हा केंद्र सरकारला त्या ठिकाणी सबमिट केलेला आहे. या संदर्भामध्ये म्हणजे अशा पद्धतीनं प्रस्ताव सादर केला आहे. परंतु ऐका ना, परंतु केंद्राची मदत येणारच आहे, केंद्राची मदत येणार आहे, परंतु केंद्राच्या मदतीकरता राज्य सरकार काही थांबलं नाही. या राज्यातल्या अडचणीत आलेल्या शेतकऱ्याला मदत करण्याची भूमिका सरकारने घेतली आणि ताबडतोब या संदर्भातली मदत आम्ही दिली. आम्ही सातत्याने या सभागृहामध्ये सातत्याने केंद्रातून मदत येत नाही हे आम्ही सांगतोय. यामध्ये राज्य सरकार कमी पडतंय का, पाठपुरावा करायला कमी पडतंय का? केंद्रात पण तुमचं सरकार, राज्यामध्ये पण तुम्ही सरकार, आणि तुम्ही सांगताय की आम्ही मागेल ते केंद्रातून आम्हाला येत आहे. केंद्राचा अभिनंदनाचा ठराव तुम्ही इथे देताय आणि शेतकऱ्यांच्या नुकसानीच्या बाबतीमधले पैसे केंद्र देत नाही, हा निषेध आहे. कारण म्हणतात केंद्राच्याकडून आपलं सरकार पैसे आणायला अपयशी ठरत आहे का केंद्र महाराष्ट्र अन्याय करतोय. 1.5-2 वर्षापासून या शेतकऱ्यांना जी निधी पाहिजे तो मदत निधी मिळाला जात नाही. राज्य सरकारकडून पैशाची पूर्तता होत नाही, केंद्राकडून प्रस्ताव येत नसेल. आमचा स्पेसिफिक प्रश्न आहे, केंद्राकडून किती दिवसामध्ये पैसे तुम्ही आणणार आणि ते सरकारच्या वतीने राहिलेल्या शेतकऱ्यांना पूर्णपणे देणार, याचा ठोस निर्णय द्यावा. नाही, केंद्र सरकारकडे प्रस्ताव आपण पाठवलेला आहे. त्यांचे 2 पथक त्यांनी भेटी राज्याला दिलेले. अहो ऐकून घ्या साहेब, ऐकून घ्या. नाही, ऐकून घ्या. नाही, मुळामध्ये मंत्री महोदय बोला आपण. जरा मी बोलतो, ऐका ना साहेब. मंत्री महोदय बोला. नाही, मी उत्तर देतो साहेब. अहो उत्तर देतो ना तुम्हाला. मंत्री महोदय उत्तर देत आहेत, आपल्याला काय पाहिजे? शासन म्हणलं प्रस्ताव पाठवलेला आहे, प्रश्न मागच्या तारखेचा होता उत्तरात. आता मंत्री सांगतात अजून पैसे आले नाही. मग तुमचं डबल इंजिन सरकार कशासाठी आहे? राज्यावर जाहीर करावं सरकार पैसे आले नाही. बरं, आता माझं उत्तर ऐकाल का? बसा जरा. उत्तर ऐका. नाही, काय झालंय, आता दुसरं पथक हे साधारण फेब्रुवारी महिन्यात येऊन गेलं आणि ऐका माझं, तुम्ही काय होतंय, आपण प्रस्ताव 17 नोव्हेंबरलाच पाठवलेला आहे. या संदर्भात केंद्रीय मंत्र्यांनी पुन्हा सांगितले की प्रस्ताव आम्हाला प्राप्त झालाय. आता या संदर्भातली मदत, त्याचा फॉलोअप. ऐका साहेब, जरा ऐका ना साहेब. पूर्ण उद्या या संदर्भामध्ये आमचा पाठपुरावा केंद्राकडे सातत्यानं सुरू आहे आणि लवकरात लवकर, कारण आता दुसरं पथक फेब्रुवारीत येऊन त्यांनी दुसरा पाहणी अहवाल. बरं, प्रत्यक्षामध्ये फॅक्ट बघूनच केंद्र सरकार मदत मंजूर करतं. ती मदत लवकरात लवकर येईल, त्याचा पाठपुरावा सुरू आहे. परंतु ऐका, मला सदस्यांना जरा ऐका साहेब. आपण बोला. मला लवकरात लवकर माझ्याकडे बघून बोला आपण. सांगतोय ना ते. बर का सभापती साहेब, परंतु केंद्राचे पैसे जरी आले नाहीत
तरी सुद्धा आम्ही या राज्यातल्या शेतकऱ्याला मदतीपासून वंचित ठेवलं नाही. सगळे पैसे शेतकऱ्यांना आम्ही देण्यामध्ये यशस्वी झाले. मला असं वाटतं की आपण जो प्रश्न उपस्थित केला होता त्या पार्श्वभूमीवर मंत्री महोदयांनी उत्तर दिलेलं आहे आणि त्या उत्तरामध्ये सांगितलेलं आहे की तुम्ही जी हरकत घेतली होती ती महसूल मंत्री बसा जरा आपण नाही परब साहेब प्रश्न माननीय विचारायच्या सभापती टायमाला महोदय, नव्हते त्यामुळे माननीय मंत्री महोदयांनी आणि आपल्याला हे माहिती आहे की आधी राज्य सरकार संपूर्ण पैसे आपल्याकडनं देतं आणि केंद्र मग ते पैसे राज्य सरकारला देतं. राज्य सरकार त्याचं समायोजन करतं. राज्य सरकारने केंद्राच्या मदतीची वाट न पाहता आपल्या तिजोरीतनं संपूर्ण शेतकऱ्याची नुकसान भरपाई जी जाहीर केलेली आहे NDRF ADRFच्या नावाप्रमाणे त्यापेक्षा वर जाऊन, त्यामुळं केंद्राची वाट बघितली नाही आहे. केंद्राचे पैसे येतात ते आपलं समायोजन करतात. आपल्या तिजोरीतलं जे काही पैसे जास्त जातात ते केंद्र सरकार समायोजित करतं आणि त्यामुळं केंद्राचे पैसे येणार तर 31 मार्चपूर्वी येतात. याच्यापूर्वी कुणाचे सरकार असलं राज्यामध्ये किंवा देशामध्ये तुम्ही पूर्वउदाहरण जर बघितले तर कुठल्याही सरकारचा जो केंद्राचा पैसा तो मार्चपर्यंत येतो आणि त्यामुळं नाही तसं नाही झालं आहे. मी सांगतो शशिकांत शिंदे साहेब, मी काही चुकीचं सांगणार नाही सभागृहात. तुमचा आक्रोश मान्यच आहे, पण यापूर्वीचे कुठलंही तुम्ही मागच्या 30 वर्षात 40 वर्षात बघा, केंद्र सरकार हे त्या ठिकाणी पथक पाठवतं. पथकानंतर राज्याने जे काही पैसे NDRFच्या नावाप्रमाणे दिले आहे ते समायोजित करण्याकरता 31 मार्चपूर्वी देतात. तर मला असं वाटतं की राज्यांनी कोणाची वाट बघितली नाही आहे. केंद्राच्या निकषाचे जेवढे पैसे आहे ते सर्वेक्षणाप्रमाणे सर्व राज्याच्या शेतकऱ्याला दिलेले आहेत. फक्त आता येणारी जी रक्कम आहे ती समायोजित होणार आहे. अनिल परब. पहिलं पत्र, दुसरं पत्र, दुसऱ्या पत्रानंतर ऐका जरा, आपण काय सांगताय की प्रस्तावाची वाट बघत बसायची गरज नाही, पैसे तर आम्हीच देणार आहोत. आणि जर तुम्ही पैसे देणार असाल तर मग थांबवले कशाला पैसे? प्रश्न असा नाही मिळालेत ना शेतकऱ्यांना पैसे शेतकऱ्यांना मिळाले नाही, हाच विषय आहे ना. विषय काय आहे? शेतकऱ्यांना पैसे मिळाले नाहीयेत. बावनकुळे साहेबांचं म्हणणं काय आहे की केंद्राच्या पैशाची वाट बघायची गरज नाही, ते समायोजन केलं जातं. पैसे मार्च पूर्वी ते पैसे समायोजित केले जातील. जर मार्च पूर्वी पैसे समायोजित केले जातील तर राज्याकडे पैसे नाही आहेत का? तर राज्याने सांगावं की आमच्याकडे पैसे नाही आहेत म्हणून. पण पैसे असतील तर समायोजन योजनेची वाट कशाला बघायची? कृषी मंत्र्यांनी सांगावं पैसे आहेत म्हणून आम्ही या तारखेला देतो. त्यांचा स्पेसिफिक प्रश्न आहे किती दिवसात पैसे देणार? मंत्री महोदयांच्या आता उठा. मंत्री महोदय शेतकऱ्यांचे जेवढे पंचनामे आले, मी मदतीचा आकडाही सांगितला की या राज्यातल्या 1,02,00,000 शेतकऱ्यांना म्हणजे तब्बल 79.83 लाख हेक्टर शेतकऱ्यांना 15,817 रुपये त्यांच्या खात्यावर जमा झाले. 31,000 कोटीमध्ये 10,000 कोटी पायाभूत सुविधांचे, पायाभूत शेतकऱ्यांची जमिनीचं नुकसान याकरता 20,128 कोटी मंजूर केले आणि त्यातले 15,600 कोटी रुपये खात्यावर जमा झाले. विक्रम काळे.